हिवाळ्याचे दिवस सूर्य मावळताच थोड्या वेळात अंधारातला सुरुवात होते. आजूबाजूच्या शेतातील सारी माणसं घरच्या ओढ्याने रस्त्याच्या लागली होती. दिवसभर दमलेली असूनही नंदाचा हात भिंगरीसारखा चालत होता. सरसर विडा भातावर चालवत होती. ती थरलेली पात पोहोचण्याची साठी प्रयत्न करत होती. हवेत गारवा तयार होऊनच तिच्या कपाळावर घामाचे ओघळ येत होते. नवरा गेले वर्षभर लकव्याने अर्थरुणावर खिळून होता. वर्षभर एकटीने मोठ्या हिमतीने प्रपंचाचा गाडा ओढला होता. दवाखान्याला खूप खर्च झाल्यामुळे शेतात कामाला माणसं मजुरीने घेणे तिला परवडत नव्हते. भात लावणीचं स्वतःच्या दुसऱ्याच्या शेतात बदलीच्या बोलीने गेली आणि तो पाऊण एकरचा तुकडा लावून घेतला होता. आता कापणी, बांधणी, झोडणी आणि एकटीच करणार होती. त्यामुळे रोज जास्त वेळ थांबून योजलेले काम करूनच घरी यायची. पात पोहोचवण्याच्या नादात तिचे वडेकडे लक्ष नाही आणि पात पोहोचवली तेव्हा चांगलेच अंधारून आले होते. पटपट सामान गमेल्यात भरले आणि तिने घरचा रस्ता धरला. अडचणी चिपाउलवाट बांधावरून जाताना बाजूने वाटलेले गवतामुळे धोकादायक होती. विंचू सापाचे भय होते. पायाखाली काही दिसत नव्हते. अर्धा रस्ता संपला आणि पूर्ण अंधार झाला. तसा तिने चालवायचा वेग वाढविला. डोक्यात परिस्थितीचे विचार चालू होते. नवरा चांगला होता तेव्हा प्रपंच नीट चालला होता. दोघेही शेतातच राबत होते, पण पोटापुरते पिकत होते. नवऱ्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि एकामागून एक संकटाचे डोंगर उभे राहिले. विचारांच्या तंद्रीत ती चालली होती. आता जाधवाच्या बांधावर पोहोचली. बांधावर दाट झाडी, एका बाजूने ऊस, बांधावर गुडघ्या एवढे गवत. झपाझपा पावले टाकत तिला बांध संपवायचा होता. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हते. लांब गावाच्या बाजूले ग्रामपंचायतीचे दिवे लुकलुकत होते. विचारांच्या तंद्रीत अचानक सरीने आवाज आला, "काय ग नंदे, लय उशीर केला." अचानक आलेल्या आवाजाने नंदाच्या काळजात धस झाले. आवाजाच्या रोखाने पाहिले. जाधवांच्या परश्या सरीतून बाहेर येत बोलला, "आणि काय नाही तो भाऊजी, पात पोहोचवायच्या नादात उशीर झाला. तुम्ही एवढ्या रातचं काय करताय? इचूकाट्याचं उसाला पाणी सोडलंय बारं, मोडायला आत शिरलो होतो." "हो का?" असे म्हणत नंदा तिथून लगबगीने निघाली. तेवढ्यात परश्या म्हणाला, "अगं थांब की, जाऊ सोबत." परश्या असं म्हणताच थोडं धस झालं. आणि कारण गावात परश्याचं स्त्रियांच्या विषयी नाव खराब होतं. ती बोलली, "नको भाऊजी, जाते मी, खूप उशीर झालाय. कारभारी लोक आणि लेकरं वाट बघत असतील." "अगं थोडासा उशीर झाला तर काय बिघडतंय? थोडी माझी सोबत करून बघ, आवडल तुला." परश्या लासटवाणी म्हणाला, "शिवाय अंधार पडलाय, मी असल्यावर तुला काहीशी भीती नाही." "बघ." नंदाच्या लक्षात परश्याचा कावा आला. "मला नाही भीती वाटत, जाते मी." म्हणून ती निघाली. ती जात आहे पाहून परश्या लगबगीने तिचा आडवा आला आणि "तुला जायचं तर जा, पण तेवढा वैरणीचा भारा तरी उचलून लाग." परश्या असं म्हणताच तिच्या नाईलाज झाला. कारण दुसऱ्याला मदत करणे हा तिचा स्वभावच होता. गावात याबाबत दोघा नवरा बायकोला लोक मानत होते. "चला लवकर भाऊजी, मला घरी जाऊन स्वयंपाक करायचं. लेकरं आणि कारभारी भुकेलेली असतील. चल, पलकडच्या बांधावर आहे भारा, ये माझ्या मागे." तिच्या काळजातील धाकधूक वाढू लागली. एवढ्या रातच कोणी पाहिलं तर आयुष्यभर कमावलेलं नाव विनाकारण धुळीत मिळेल. शिवाय याची नियत चांगली नाही. पण मदत मागितली तर केली पाहिजे, या विचाराने ती त्याच्या मागे निघाली. "नंदे, तू एवढ्या नवऱ्याचा विचार करते, तुझ्या भुकेचा विचार कोण करणार? तू दीड वर्ष उपाशीच आहे ना?" त्याच्या बोलण्याचा रोख नंदाच्या लक्षात आला होता, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले व म्हणाली, "चला बरोबर भाऊजी, खूप उशीर झालाय." तिच्या हतबलतेचा फायदा घेऊन पुन्हा लासटवाणी तो म्हणाला, "नंदे, तुझा नवरा आता काय बरा होणार नाही. बघ, पोटाशी भूक भागवशीला कशीबसी, पण शरीराचं काय? तू जर हो म्हणाली तर आयुष्यभर तुला काही कमी पडू देणार नाही. बघ." नंदाच्या नवऱ्यावर जीव होता, तो बरा होणार नाही म्हटल्यावर तिला कसंच तरी वाटलं. त्याहीपेक्षा तिला परश्याच्या बोलण्याचा राग आला. ती चवताळून बोलली, "काय बोलता भाऊजी? जिभेला काही हाडबीड आहे का नाही तुमच्या? मी तसली बाई नाही. माहेर आणि सासर दोन्ही खानदानी आहेत. पुन्हा जर असं बोलला तर खबरदार. मदत म्हणून भारा उचलू लागायला आले तर भलताच अर्थ घेतला उचला तुमचा तुम्हीच." "जाते मी." परश्याचा चेहरा खारकन उतरला. तो म्हणाला, "नंदे, मी तुझा विचार करून बोललो, पण
बघ, परत विचार कर. मागे वळून बघतोय तर नंदा लगबगीने निघाली होती. परशाला वाटलं सावज सुटलं म्हणून तो "ए थांब की नंदे" असे बोलून तिच्या मागे धावला. लगबगीत निघालेल्या नंदाचा पाय बांधावर चढताना घसरला. तिच्या डोक्यावरील घमेलेले पडून विडा भांडी सांडली आणि ती खाली वाकून गडबडीने सर्व जमा करत होती. तो स्पर्श मागून आला आणि तिला कव घातली. ती चांगलीच गडबडली आणि घाबरली सुद्धा. ती तशाही अवस्थेत म्हणाली, "सोडा भाऊजी, येड्यावानी करू नका. मी ओरडून गाव जमा करेन." "सोडा सोडा" ओरडत तू किती पण चिटपाखरूही नाही रानात. गावापर्यंत काय आवाज जाणार नाही. गोडीने होकार दे आणि मजा घे आणि नाही दिलं तर मी ओरबाडून घेणारच. लय दिवसापासून संधी बघत होतो. नंदाने सुटण्यासाठी खूप झटापट केली पण परशाच्या मिठीतून तिला सुटता येईना. तिने जोराची ताकद लावली अन पुढे झुकली आणि तिच्या हातात विडा आला. तिने तो उचलला आणि परशाच्या मांडीवर बाजूने मारला. परशा जोरात कळवळला. त्याची मिठी सैल झाली. तिने जोराचा धक्का देऊन त्याला ढकलले आणि गावाच्या दिशेने धावत निघाली. कसलंच भान नव्हतं तिला. फक्त गाव जवळ करायचं होतं. ह्या हैवानाचा भरवसा नव्हता. तो वेगाने येऊन पुन्हा जर मला गाठलं तर काय पण करू शकतो ही भीती ती होती. म्हणून पडलेले घमेले भांडी तशीच टाकून सुसाट गावाच्या दिशेने सुटली होती. घाबरलेल्या अवस्थेत कसलीही पर्वा न करता 1/2 किलोमीटर धावली. गाव जवळ आले. घर नी एखादं दुसरं माणूस नजरेला पडले नि तिला बरं वाटलं. आता भीती नाही हे लक्षात येतं रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खडकावर बसली. ती तथेच बसून विचार करू लागली. आज जर काही वाईट घडलं असतं तर इज्जतची खोबरं तर झालंच असतं. शिवाय एवढं मोठं जाधवांचं घराणं त्यांच्या विरोधात काही बोलायचं भल्या अल्ल्यांना जमत नाही. मी कितीही ओरडून सांगितले असतं तरी त्यांच्या विरोधात कोणी जाब विचारला नसता. त्या बाणगुळानं किती लागले कुणास ठाऊक, मरू दे त्याला, त्याचा विचारच नको असं म्हणून ती उठली. घराकडे जाता तिने ठरवले या गोष्टीची कुठेच वाच्यता नको करायला. करूनही काही उपयोग होणार नाही. त्या घराविषयी माहिती असूनही कोणी जा विचारण्याचा नाही असं विचार करत ती घरापुढे आली आणि दारात वाट बघत असलेली दोन्ही मुलं तिला बिलगली. "आई, खूप भूक लागलीये. किती उशीर केला आज तू?" मोठी रेणुका म्हणाली. "झाला बाळांनो उशीर. आता बघा फटकन स्वयंपाक करते नी तुम्हाला वाढते." घरात शिरली. खाटेवर पडून असलेला नवरा हातवारे करून काहीतरी म्हणत होता. तिच्या लक्षात आले की उशीर का झाला हे विचारत आहे. ती जवळ गेली. 2 मिनिटे बसली व कपाळावरती केसातून हात फिरवत बोलली, "झाला थोडा उशीर. पात पोहोचवायच्या नादात दिवस बुडलेला कळलंच नाही. आता पटकन उरकते आणि तुम्हाला खायला घालते." नवऱ्याच्या डोळ्यातून ओघळ आले आणि तिच्या लक्षात येताच म्हणाली, "नका काळजी करू. होईल सगळं चांगलं. आणखी थोडे दिवस आता धरून का होईना तुम्ही चालताय म्हणून तर मी जाते शेतात. 4-6 महिन्यात तुम्ही पहिल्यासारखं व्हाल. मग आपण दोघं एकत्र राबू शेतात. पळा तुम्ही. मी आता स्वयंपाक करते." एवढं बोलून ती उठली. इकडं परशाच्या मांडीला चांगलाच कापलं होतं. तिला पाठलाग करून आज त्याला इच्छा पूर्ण करायचीच होती. बाई लयच कडक निघाली. एवढ्या बाया मी नासवल्या पण हे पाणी वेगळंच निघालं. चांगलीच जखम केली. आता घरी काही पण सांगून वेळ मारावी लागल. तिने बोंबाटा केला नाही म्हणजे मिळवलं नाही तर आधीच नाव खराब अजून भर पडायची. पण तिला सोडणार नाही. कधीतरी तावडीत सापडणारच. पोराचं आणि नवऱ्याचं सगळं जिथला तिथं करून ती अर्धराहून लोटली आणि अंथरुणावर लोटली आणि वाट मोकळी करून दिली. पडता पडता असंख्य विचारांनी डोक्यात काहूर उठले होते. वारकरी संप्रदायाचा वारसा असलेली माहेर परिस्थिती जमते पण लहानपणापासून घरात विठ्ठल भक्तीचे वेळ, घरात सतत कुठल्या ना कुठल्या ग्रंथाचे नेमाने वाचन, आळंदी पंढरीची वारी, त्यामुळे नंदा अतिशय चांगल्या संस्कारात वाढलेली. लग्नाच्या वेळी चांगला एकुलता एक मुलगा 5 एकर जमीन असलेला सांगून आला आणि पहिल्या स्थळातच लग्न जमले. 1.5 वर्षापूर्वीपर्यंत छान चाललेला परिस्थिती बेताचीच असली तरी भरभरून प्रेम करणारा नवरा होता. भरपूर कष्ट करून दोघे दोन मुलासह सुखात होते. 3 वर्षापूर्वी सासू सासरे गेले आणि घरात इनमिन 4 जण. सगळं काही सुखात असताना नशिबाने फासे फिरले. गोरखला पॅरालिसचा झटका आला आणि तो अंथरुणाला खिळला.
तेव्हापासूनच नंदा एकटी राबत होती. नवऱ्याच्या आणि मुलाच्या प्रेमापोटी एकटी लढत होती. दर आठवड्याला गोरखला तपासणीसाठी दवाखान्यात ती नेत होती. शेतात, घरात परिस्थिती बरोबर एकटी गळ लढवत होती. गावातले सर्व नंदाला वाघीण म्हणायचे. कामात तिच्या तोडीची दुसरी बाई कोणीच नव्हती. विचारांच्या चक्रात तिला कधी डोळा लागला ते कळलंच नाही. आणि दुसऱ्या दिवशी गावात सगळीकडे बातमी पसरली होती की जगधावाच्या परश्या बांधावर पाय घसरून पडला आणि त्याची मांडी फाटली. नेहमीपेक्षा तिप्पट वेगाने काम करून नंदाने भात काढणी, बांधणी आणि झोडणी सर्व कामे 12-13 दिवसात संपवले. खूप थकून गेली होती. 4-6 माणसाचे काम एकटीने केले होते. दिवाळी जवळ 4 दिवसावर आली होती. पोरांना नवीन कपडे घ्यायला तिच्याकडे पैसे नव्हते. थोडेफार होते ते गोरखच्या दवाखान्यासाठी लागणार होते. कपडे घ्यायचा विचार तिने सोडला, पण लेकरांना काहीतरी गोडधोड करायला हवे असा विचार ती करत होती. वाण्याची उधारी फुगली होती. मागच्या महिन्यात बाजार द्यायला तो नानू करत होता. खूप विनवणी केल्यावर कसेबसे राशन दिले होते. त्यावेळी काहीतरी सोय करायलाच पाहिजे. लेकरांनी दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहिलेलं तिला अजिबात आवडणार नव्हतं आणि उसने पासने करावे तर गोरख आजारी पडल्यापासून जवळच्यांनीच पाठ फिरवली होती. तरी पण ती प्रयत्न सोडणार नव्हती, कारण लेकरांना गोडधोड मिळायलाच हवे हे तिचे मत होते. रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या याच विचारांची तिला झोप येऊ दिली नव्हती. कधीतरी 12:30-1ला डोळा लागला. गाढ झोप लागायच्या आधीच गोरखला खोकल्याची उबळ आली. ती जागी झाली व त्याची छाती थोडी चोळली व उबळ कमी झाल्यावर पाणी पाजले. स्वतःही थोडी पाणी प्यायली आणि पुन्हा जाऊन झोपली. सकाळी उठल्यावर घरातील काम आवरून ती नागनाथ देशमुखाच्या वाड्यासमोर आली. आज जावे की न जावे हा विचार करून ती थोडं तिथेच घुडमडली. नंतर थोडा विचार करून ती आत शिरली. देशमुखाची म्हातारी डोळ्यावर हात ठेवून बारीक बघत म्हणाली, कोण ग तू आणि कशाला आलीस? आजी, मी गोरख शिंदेची नंदा आहे. थोडं नागनाथ भाऊंकडे काम होतं. काय काम काढलंस? कधी दिसली नाही वाड्यावर. आहे जरा काम. भाऊ आहे का? अगं पण काम काय आहे ते तर सांग. नंदाला म्हातारीला स्वभाव माहिती होता, त्यामुळे ती सांगणार नव्हती. पण जोवर सांगणार नाही तोवर ती जाऊ पण देणार नाही. ती सांगण्यासाठी तोंड उचलणारच. तोच नागनाथ आतून बाहेर येत बोलला, अरे नंदा, तू इकडे कुठे? वाट चुकली भाऊ. जरा काम होतं तुमच्याकडे. म्हातारीनं कान टावकले व जवळ येऊ लागली. तोच नागनाथ बोलला, चल नंदा, वाड्यात चल. चहा घे आणि मग सांग. दोघे वाड्यात गेले. म्हातारी मारक्या म्हशीसारखी दोघांकडे बघत पुटपुटत होती. 15 दिवस रोज शेतात मजुरीला यायच्या बोलीवर नागनाथ भाऊंनी नंदाला पैसे उसने दिले. तिने घरी जातानाच बाजार घेतला आणि 2 दिवस दिवाळीचे पदार्थ बनवले. कशीबशी दिवाळी तिने ठरवल्याप्रमाणे पार पाडली. खूप थकून गेली होती. अंग रसरसत होतं. 4-6 माणसाचे भात काढणीचे काम एकटीने केले होते. घरी बाहेर दोन्ही आघाड्या एकटी सांभाळत होती. अति कामाच्या ताणामुळे, दगदगीमुळे कणकण झाली होती. आज घरची थांबली. पटपट सगळं आवरलं. मुलांना गोरखला खायला दिलं. स्वतः 2 घास खाल्ले आणि गोधडी टाकून पडली आणि चांगली 2 तास झोप काढली. उठली तेव्हा 4 वाजले होते. थोडे बरे वाटत असल्यामुळे तिने विचार केला की घरी बसण्यापेक्षा शेतात जाऊ व भाताचा पेंढा बाहेर काढून रचून घेऊ. दिवाळीच्या आसपास एखादा पाऊस होतोच, भिजायला नको. मुले बाहेर गोरखच्या अवतीभोवती खेळत होती. ती बाहेर आली आणि त्यांना म्हणाली, मी जरा शेतात जाऊन येते. 2 तास आहेत अजून. दिवस बुडायला तेवढा पेंढा बाहेर काढते. गोरख हातवारे करत नको जाऊ म्हणत होता. लहानगी तिला बोलगून म्हणत होती, आई, मी पण येते रानात, मला ने. तिला जवळ घेऊन तिची पप्पी घेतली आणि म्हणाली, मी लगेच आले बाळा, जाऊन तुला खाऊ आणते. येताना मोठ्या मुलाकडे तिला दिली आणि म्हणाली, सूरज, हिला नीट सांभाळ. तुझ्या बापाला काय लागलं तर आणून दे. दिवस बुडाला की मी आलेच. त्याने हो म्हणून मान हलवली. ती गोरखकडे वळून म्हणाली, आओ, सांभाळा. आभाळ निघालंय. पाऊस आला तर पेंढा भिजल. रचून ठेवला तर काही काळजी नाही. तू आजारी आहे ना? तो कसेबसे म्हणाला. तोंड थोडे वाकडे झाले होते, त्यामुळे उच्चार
नीट येत नव्हता. आता बरं वाटतंय, हळूहळू करते मी, असे म्हणून ते निघाली. 2 तासात तिने बराच पेंडा बाहेर काढला व गोल आकार देऊन रचला. दिवस बुडाला होता. जास्त उशीर नको करायला असा विचार तिने केला, कारण 5-6 दिवसापूर्वी तिला वाईट अनुभव आला होता. खरे तर रोज शेतात जायचा यायचा प्रस्ताव जाधवाच्या बांधावरूनच होता, पण त्या प्रसंगापासून तिने तो रस्ता टाळला होता. ती वळसा घालून पवारांच्या शेतातून गावात जाऊ लागली होती. पवारांच्या शेताकडे वळणार तोच तिच्या लक्षात आले. आपले घमेले आणि भांडी जाधवांच्या उसातच पडलेले ती तिथंच असतील का, की त्याने नेली असतील. थोडा विचार करून ती आज जाधवांच्या शेतातून निघाली, आणि कारण घमेले नवीन होते, शिवाय पाण्याची कळशी डबाही होता, आणि परत परशा आळवा आला तर या विचाराने ती थबकली. थोडा वेळ पुन्हा विचार केला. त्याला चांगली अद्दल घडली आहे. तो काही वाट जाणार नाही. त्याने बोंबाटा केला नाही याचा अर्थ तो इज्जतीला घाबरला असल असा विचार करून ती जाधवांच्या बांधाकडून निघाली. चालता चालता एक सुभाबडीचा फोक विड्याने तोडून हातात घेतला, पण तिला काही कल्पनाच नव्हती की तो हैवान दुसऱ्या दिवसापासूनच तिच्यावर नजर ठेवून होता. त्याचा डाव फसला. याहीपेक्षा तिने विड्याने मांडीला केलेली जखम त्याच्या मनाला यातना देऊन गेली होती. त्याने इज्जतीपोटी खोटे सांगून वेळ मारून नेली होती, पण मनात तिच्यावर दुःख धरून होता. तिच्या जवान शरीराची त्याला भूक होती. गेले 5-6 दिवस त्याला नीट झोपही आली नव्हती. तिचे सावळे पण भरगच्च सुंदर शरीर त्याला दिसायचे. तो वेडापिसा झाला होता. तिच्या नकळत तो तिच्यावर नजर ठेवून होता. तसा तो घाबरलाच होता, कारण तिने केलेला प्रतिकार तो विसरला नव्हता. म्हणूनच त्याने त्याच्या दुसऱ्या गावातील बेवड्या मित्राला भरधून दारू पाजायच्या बोलीवर सोबत ठेवला होता. आज जेव्हा तिला त्यांनी शेतात गेलेली पाहिलं, तेव्हा आज हिला सोडायची नाही असा निश्चय केला होता. 5 वाजताच ते दोघे हैवान दारूच्या बाटल्या घेऊन आंब्याच्या झाडाखाली बसले होते. ती घमेले व भांडी घ्यायला येईल हे परश्याला माहिती होतं. दारू पिऊन झाल्यावर ते दोघे अशा ठिकाणी बसले की ते घमेले भांडी घ्यायला आल्यावर दिसली पाहिजे, व ती घमेले घ्यायला वाकली की तिच्यावर झडप घालायची असा विचार करून जागा निवडली होती. घमेले तेथे पडले होते. त्या ठिकाणी एक उंच झाड बघून त्यावर दोघे हैवान शिकारी सावजाची वाट पाहत बसले होते. नंदाने इकडे तिकडे पाहून कोणासा घेतला व झपझप उसाच्या कडेने घमेले जेथे पडले होते तिकडे निघाली. दिवस केव्हाच मावळला होता. एका बाजूने ऊस आणि दुसऱ्या बाजूने बांधावरची झाडी, त्यामुळे जेथे थोडे अंधारल्यासारखे वाट झाले होते. तिच्या काळजात बारीकशा धडधड होत होती. ती घमेल्याजवळ आली, इकडे तिकडे पाहिले व भांडी जमा करू लागली. तेवढ्यात दोनदा धप्प असा आवाज आला, नि तिला वर पाहायची संधीही मिळाली नाही. पाठीमागून तिला गच्च विळखा पडला होता, आणि समोर तो परश्या दात विचकत उभा होता. तुला आज सोडणार नाही. गोडीने तयार झाली असती तर लय लाज दिली असती. आता तुला सोडत नाही. अचानक बसलेल्या विळख्याने ती गडबडली व घाबरली सुद्धा होती. विळखा कोणी घातला हे पाहण्यासाठी तिने मान वळवली. दारूचा उग्र दर्प तिला आला. आज प्रसंग बाका आहे. दोघेही दारू प्यायलेत, काय करावं असा विचार नंदा करत होती. तिने हात जोडले व म्हणाली, भाऊजी, मला त्रास देऊ गरीबाला. आम्ही गरीब आहोत, पर इज्जत प्यारी आहे आम्हाला. सोडा, मला जाऊ द्या. मी जीव दिल पर इज्जत वाचवीन. आज तू काय बी कर, मी काय सोडणार नाही तुला. तूही लगीन झाल्यापासून मी तुझ्या मागावर आहे. आज इतक्या वर्षाची पुन्हा पुरी करणारच. असं म्हणून परश्या तिच्या भरलेल्या छातीवर नजर ठेवत पुढे येत होता. तिने मनात 3 पायाने जमिनीवर रेटा देत दोन्ही पाय वर केले व परश्याच्या छातीवर जोरदार प्रहार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने परश्या भेलकांडत उसात पडला. तेवढ्यात मागून घातलेला विळखा सैल झाला. नंदाने फिरून संदिशी त्याच्या कानाखाली टाकली. तोही होल पडला, आणि हीच संधी साधून तिने पटकन बाजूला ठेवलेला सूरबाबळूचा फोक उचलला आणि दोघांनाही ठोकायला सुरुवात केली. या दोघांना एवढा प्रतिकार अपेक्षित नव्हता. शिवाय दारू चढल्यामुळे ते जिंकले होते. त्यांना बचावशिवाय पर्यायच नव्हता. 5-5, 6-6 ठोके पडल्यावर ते चांगले शांत झाले. त्यांना आरडाओरडाही करता येत नव्हतं. पुन्हा जोरदार 2 ठोके हाणले व म्हणाली, पुन्हा जर माझ्या वाटाला गेला तर फाडून टाकीन.
एवढे बोलून तिने घमेले घेतले व ते धून निघाली. थोडे पुढे जाऊन पाहिले की पाठलाग करतात का पण नाही, ते तेथेच वळवळत पडले होते. गावात गेल्यावर ती थेट जाधवांच्या वाड्यावर गेली. परशाचा बाप रायाजी जाधव बसला होता. तिला पाहताच म्हणाला, काय ग पोरी, वाघ बिग माग लागलाय का काय तुझ्या, आणि इतक्या उशिरा इकडं कशी काय आली? आप्पा, मला वाईट बोलायचं आहे, आज चलता का? इथंच बोलू. रायाजी हुशार व चाणक होता. त्याला कळून चुकले की काहीतरी गडबड आहे. अगं इथं कुठं, आज चल, लहान चहा पाणी घे, मग बोल. दोघेही आत गेले. ओसरीवर बसून पाणी प्यायलाच तिने परवा घडलेल्या घटने शेवटी म्हणाली, आप्पा तुम्हीच सांगा, मी एकट्या बायमाणसानं काय करायचं? तुम्ही ध्यान नाही दिलं तर मला पोलिसात जावं लागलं. पोलिसांचं नाव काढताच दरवाजा आड असलेली परशाची बायको चटकन बाहेर आली व नंदाच्या पाया पडून म्हणाली, ताई, आप्पा सांगतील त्यांना नीटवाणी पोलिसात जाऊ नका. आधीच 2 केस आहेत त्यांच्यावर. बघा आप्पा, नीटवाणी सांगा पोराला. मी जर विरोध नसता केला तर माझ्या अब्रूचे खोबरं झालं असतं. गावात तोंड दाखवायला जागा राहिली नसती. आम्ही घरी बसलो तरी. पोरी जा तू, त्याला आजच पाहतो काय करायचं ते. पुन्हा वाटला जाणार नाही तो. नंदा घरी निघून गेली. म्हातार दारातच बांबू घेऊन बसला होता. तासाभराने परशा डुलत व लंगडत घरी आला. रायजीने त्याला दारातच अडवला आणि बांबूने झोडायला सुरुवात केली. आधीच नंदाचा मार आणि आता परत आप्पांचा मार. परशा चांगलाच कळवळला व खाली पडला. रायजीने दया माया न दाखवता त्याच्या पोरट्या सुडकल्या. परशा जेव्हा बिनसूद होऊन पडला तेव्हाच रायाजी थांबला. पुढे 2 महिने परशाला चालता येत नव्हते. ज्यावेळी तो चालू लागला तेव्हा पूर्ण बदलून गेला होता. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही वाघिणी स्टोरी? तर तुम्हाला ही जरा कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या.